नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत। मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे यासह इतरही महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांच्या तारखा काल निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत। ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आगामी 21 फेब्रुवारीला घेण्यात येणार असून 23 तारखेला मतमोजणी होणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची आचारसंहिता देखील कालपासून जारी करण्यात आली आहे। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही। एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरामध्ये निवडणुकीचं वातावरण तयार झालं होतं। अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत होतं। या आचारसंहिता जारी झाल्यानंतर आता या सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांना ब्रेक बसणार आहे। त्याचप्रमाणे ठाणे शहरामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने ठिकठिकाणी अनेक होर्डिंग्स देखील झळकले होते। त्यामुळे आगामी 40 दिवस तरी ठाणे शहर आता होर्डिंग मुक्त दिसेल असं म्हणायला हरकत नाही। ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात होणार आहे। महानगरपालिकेची निवडणूक काल जाहीर झाली, त्यापाठोपाठ आज भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती। भारतीय जनता पार्टीचे झाडून सगळे मोठे नेते या प्रदेश कार्यकारिणीला उपस्थित होते। मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस या प्रदेश कार्यकारिणीच्या भाषणामध्ये काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। यावेळेस मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये विविध योजना ज्या सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे या सगळ्या योजनांचा यावेळेस आढावा घेतला। त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील इतर महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेशी युतीच्या संदर्भात मुख्यमंत्री काय बोलतात याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। युतीचं जे काही होईल ते होईल, मात्र कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशा प्रकारचे स्पष्ट आदेश यावेळेस मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। मात्र मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री शिवसेनेशी युती करण्यासाठी पॉझिटिव्ह असल्याचं देखील निश्चितपणे जाणवत होतं। मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेशी युती करण्याच्या दृष्टिकोनातून बोलणी सुरू झाली असल्याचं देखील यावेळेस स्पष्ट केलं। त्या स्तरावरच्या चर्चांना देखील आता सुरुवात झाली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। मात्र काहीही जरी झालं तरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावं असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, काँग्रेस मुक्त भारत निर्माण करण्यासाठी शिवसेनेशी युती करावी लागू शकते असे संकेत देखील त्यांनी यावेळेस दिले आहेत। शिवसेनेशी प्रत्येक बाबतीत आपण सहमत नाही, अनेक गोष्टींवर असहमती आहे, मात्र असं जरी असलं तरी काँग्रेस मुक्त भारतासाठी शिवसेनेशी युती करणं गरजेचं असल्याचं यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवळ सीट शेअरिंग करायचं नाहीये, केवळ जागांवर तडजोड करायची नाहीये। जागांची तडजोड तर कोणाशी केली जाऊ शकते, जागांच्या तडजोडी करता हा युतीचा विषय नाहीये। तर या ठिकाणी जर युती होणार असेल तर ती युती ही अशा अजेंड्यावर झाली पाहिजे की ज्या अजेंड्यातनं या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे, एक पारदर्शी कारभार उभा राहिला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक पारदर्शी परिवर्तन करण्याकरता या युतीच्या चर्चा आम्ही सुरू केलेल्या आहेत। मी आज या संदर्भात अधिक बोलणार नाही, पण कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे, युतीच्या संदर्भातल्या चर्चा आणि त्याचे निर्णय हे या ठिकाणी बसलेले पदाधिकारी निश्चितपणे करतील, त्याची काळजी करायचं कारण नाही आहे। सैनिकाचं काम काय आहे? सैनिकाचं काम आहे मैदानात उतरलं तर लढाईला जायचं आणि लढाईला जाताना चिंता करायची नाही। तुम्ही एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवा, आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ज्यावेळी मैदानामध्ये उतरायचे त्यावेळी शत्रू कोण आहे याचा विचार करायचे नाही, समोर कोण आहे याचा विचार करायचे नाही, त्याचा पूर्ण हे मान्यता होती, देव देश आणि धर्मासाठी लढायचा। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री रावसाहेब दानवे यांचं देखील यावेळेस भाषण झालं। रावसाहेब दानवे यांनी आपल्या नेहमीच्या खुसखुशीत शैलीमध्ये भाषण केलं। भारतीय जनता पार्टीची प्रतिमा आता पूर्णपणे बदललेली आहे। दलित आणि
मुस्लिम वोटर्स देखील आता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू लागले आहेत। गेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये जवळपास 22 मुस्लिम नगरसेवक निवडून आले असल्याकडे देखील त्यांनी यावेळेस लक्ष वेधलं। अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी दलितांसाठी नगराध्यक्षपदांच्या जागा राखीव होत्या त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले आहेत। त्यामुळे मुस्लिम दलित अशा प्रत्येकाने भारतीय जनता पार्टीला स्वीकारलं असल्याचं देखील यावेळेस रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं। आपण पाहत असाल की पहिले 3 टप्पे जे झाले त्या 3 टप्प्यामध्ये 22 जागा या दलित समाजासाठी राखीव होत्या। या 22 जागांपैकी भारतीय जनता पार्टीनं 12 जागा जिंकल्या। आता जो चौथा टप्पा झाला या चौथ्या टप्प्यामध्ये 2 जागा पुन्हा दलित समाजाने जिंकल्या, म्हणजे 14 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या, 5 जागा शिवसेनेने जिंकल्या, 2 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या। आणि जे कोणी एकेकाळी म्हणत होते की दलिताची वोट बँक ही काँग्रेसची आहे, त्या काँग्रेसने केवळ 1 जागा जिंकली, 1 जागा जिंकली। त्याचा विचार आपल्याला करायचा आहे। मी सांगितलं आपलं की 35 वर्ष आम्ही राजकारणात आहे, दुर्बिणींना शोधून बी आम्हाला मुस्लिम समाजाचा उमेदवार सापडत नव्हता एकेकाळी। पण आज काय परिस्थिती आहे, 45 नगरसेवक पहिल्या 3 टप्प्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुस्लिम समाजाचे निवडून आले आणि 3 नगराध्यक्ष या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे झाले। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ओरोरला, आपल्याकडे माजलगावला आणि आता 3ऱ्या टप्प्यामध्ये 1 नगराध्यक्ष झाला। 3 नगराध्यक्ष मुस्लिम समाजाचे आणि 14 नगराध्यक्ष दलित समाजाचे झाले। भारतीय जनता पार्टी आता जातीवादी पक्ष राहिला नाही, हे आपल्याला बाहेर जाऊन समाजाला सांगावं लागणार आहे। नवसाला पावणारी कोपरी गावाची आई अर्थात चिखला देवीचा यात्रा महोत्सव आणि पौष पौर्णिमा सोहळा प्रचंड उत्साहाने आयोजित करण्यात आला आहे। भाविकांनी या संपूर्ण सोहळ्यात प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हावं। पालखी सोहळा बुधवार दिनांक 11 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजता, त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजता अभिषेक आणि 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत भव्य यात्रा महोत्सव। ठिकाण गावदेवी चिखलादेवी मंदिर, कोपरी कॉलनी, ठाणे पूर्व। संयोजक गावदेवी सेवा मंडळ, कोपरी कॉलनी, ठाणे पूर्व। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट, जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 022 2530 4837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित।
गावदेवी सेवा मंडळाच्या वतीने पौष पौर्णिमा आणि चिखलादेवी यात्रा महोत्सवाचं आयोजन काल करण्यात आलं होतं। या निमित्ताने गावदेवीची वाजत गाजत मिरवणूक यावेळेस काढण्यात आली होती। मोठ्या संख्येने गावकरी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते। गावदेवी चिखलादेवीच्या या यात्रा महोत्सवामध्ये आमदार श्री निरंजन टावखरे, नगरसेविका सौ मालती पाटील यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते। अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो। कलागुणांनी उन्नत झाला महाराष्ट्राचा उज्ज्वल माथा। कलागुणांनी उन्नत झाला महाराष्ट्राचा उज्ज्वल माथा। चला गाऊया अभिमानाने, चला गाऊया अभिमानाने, चला गाऊया अभिमानाने या संस्कृतीची गौरव गाथा। संस्कृती आर्ट्स फेस्टिवल, 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 संस्कृती आर्ट्स फेस्टिवल। ठाणे शहरातील भगवती शाळेच्या पटांगणामध्ये चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने भव्य ग्राहक पेठचं आयोजन करण्यात आलं आहे। 6 ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये भगवती शाळेच्या मैदानामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। साडी, कुर्तीज, रेडीमेड ड्रेस, जेंट्स खादी कुर्ते, पर्सेस, किचनवेअर, हॉबी क्लासेस, हर्बल कॉस्मेटिक्स, बेडशीट, सिल्वर कोटिंग, पारंपरिक खाद्यपदार्थ, सरबते, रेडी टू ईट पदार्थ, रत्न, वास्तुशास्त्र, स्टर्लिंग रांगोळी, आयुर्वेदिक उत्पादनं, इन्शुरन्स, शैक्षणिक खेळणी, लेदर फुटवेअर, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, बेकरी प्रॉडक्ट्स, नॉनस्टिक कुकवेअर, हर्बल पेस्ट कंट्रोल आदी अनेक स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध आहे। एकंदरीतच ग्राहकांसाठी खरेदीची ही सुवर्ण संधी असल्याचं बोललं जात आहे। चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे। 14 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत ही ग्राहक पेठ खुली राहणार आहे। मंडळाचा मुख्य उद्देश जे छोटे घरगुती व्यावसायिक आहेत, ज्या महिला उद्योजक आहेत, जे घरातनं बसून आणि वेगवेगळे दागिने पण बनवतात, खाद्यपदार्थ बनवतात, पिठं बनवतात, किंवा जे स्मॉल एंटरप्रेनर्स आहेत, त्या सर्वांना एक रिझनेबल रेटमध्ये व्यासपीठ मिळावं त्यांची प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस विकण्याकरता दृष्टीने, म्हणून हा मंडळाचा उपक्रम आहे। ठाणेकर नागरिकांना आम्ही आवाहन करू की इतर ज्या व्यापारी पेठा होतात आणि ह्याच्यात जो काही फरक आहे तो तुम्ही इथे येऊन अनुभवून घ्या। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या।
आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820949420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.